राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता शेती क्षेत्रावरही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चिंता व्यक्त केली आहे। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पंचनाम्यांचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। दरम्यान यंदा पावसाचे प्रमाण ऑगस्ट महिन्यापर्यंत कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। सध्या उन्हाळा तीव्र होत असून येत्या 17 एप्रिलनंतर तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम शेती क्षेत्रावर होण्याची शक्यता असल्याचेही कृषी मंत्र्यांनी सांगितले। विशेषतः शेतीमालाच्या आयात निर्यातीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। निर्यात कमी झाल्यास बाजारात मालाचा पुरवठा वाढून शेतमालाच्या दरावरही दबाव येऊ शकतो। तसेच भविष्यात युरियाच्या साठ्याबाबतही काळजी घ्यावी लागणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। आपल्याला माहिती की हवामान बदलामुळे का काय म्हणावं, परंतु संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय। काही ठिकाणी गारपीट पण होते आणि याच्यामुळं राज्यामध्ये खूप काही जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचे शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांनी आम्ही सर्वांनी दिलेले। आमचा कृषी विभाग आणि महसूल विभाग जिथं जिथं नुकसान झाले त्या नुकसानाचे पंचनामे करून त्वरित अहवाल आम्हाला द्या म्हणून आम्ही सांगितलेलं आहे। तो अहवाल प्राप्त होताच माझ्या या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला, ज्याचं नुकसान ज्यांच्या पिकात झालं त्यांना ताबडतोब ही मदत ही निश्चित प्रकारे केली जाईल। आणि आपल्याला माहिती आहे की ह्या वर्षी उन्हाळा खूप कडक आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे। साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत पाऊस कमी पडणार आहे। तर निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांनी थोडी काळजी ही घेतली पाहिजे। पाण्याची जेवढी आपल्याला काटकसर करता येईल, बचत करता येईल करण्याचा प्रयत्न केले पाहिजेत। आत्ताच्या उपलब्ध पाण्यामधनं आपली शेततळी वगैरे ज्या असतील त्यामध्ये स्टोरेज हे आपण केलं पाहिजे, कारण का येणारा उन्हाळा कडक आजही तुम्हाला मी सांगतो, अजून मार्च महिन्यात संपायला वेळ आहे तरी आज उन्हाळा इतका कडक वाटतोय। 37-38 टेम्परेचर बाहेर आहे आणि साधारणतः 17 एप्रिलच्या पुढं हे टेम्परेचर वाढणार आहे। त्यामुळं निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांनी ही काळजी ही घेतली पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये जे पीक आहे किंवा जे पीक कापणीला आले, पाऊस पडल्यामुळे त्याचं नुकसान होतं आहे, त्या जर कापणीला पीक आलं असेल तर त्याचं ताबडतोब त्याचं हार्वेस्टिंग करून ते आपल्या गोडाऊनमध्ये किंवा आपल्या घरामध्ये त्याचं हे केलं पाहिजे, स्टोरेज केलं पाहिजे। आखाती देशातील युद्धामुळे आयाती निर्यातीवर काय परिणाम होईल का? 100% तो परिणाम होणार आहे, परंतु लवकरच आपण प्रार्थना करूया की लवकर युद्ध मिटावं। कारण का आपल्याला माहिती आहे की युरिया किंवा बाकीच्या इतर शेतीच्या संलग्न गोष्टी आपण जी आज आपल्या शेतामध्ये जे आपण पीक घेतो, माल जो पिकवतो त्याचा एक्सपोर्ट आपण हा युरोप देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये आपण करतो विशेषतः, आणि त्याचा फटका थोडा आज आपल्याला बसलेला दिसतोय। कारण का तो निर्यात थोडं कमी झाल्यामुळं आज देशांतर्गत बाजारपेठेमध्ये निश्चित प्रकारे जे बाजारभाव आहेत ते बाजारभाव थोडे कमी झालेले आहेत, त्याचा फटका निश्चित प्रकारे बसतोय। पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं माझ्या नुकसान होऊ नये त्यासाठी आम्ही शासन म्हणून काळजी घेतोय। आज आपल्याकडे आज थोडा स्टॉकचा जरी विचार, आपल्याला युरियाचा आणि डीएपीचा जर विचार केला तर आज जरी आपल्याकडे साठा असला तरी शेवटी भविष्यामध्ये आपण शेवटी त्याचा विचार करून जरी त्याचा फटका बसला तर आज अखेर आपल्याला आज तरी त्या बाबतीमध्ये काळजी करण्याची गरज नाही, परंतु आपल्याला भविष्यामध्ये ही काळजी ही घ्यावी लागेल।